नारायणं नमस्कृत्यं वसुदेवसुतं देवं देवकी कृष्णं वन्दे गुरुर्ब्रह्मा श्रोता वक्ता कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ। हा ग्रंथ ओवीबद्ध आहे। आपला गजानन विजय ग्रंथामध्ये साधारण 3,500 ओव्या आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत, 9,000च्या आसपास, आणखी पुढे काय असेल। आणि या सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथात 10,000 ओव्या आहेत। स्कंद 12वा, अध्याय 3रा। आता ओवी क्रमांक 48 पर्यंत काल आपण आलो। परीक्षिती राजाला तक्षकाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे त्याचा मुलगा जन्मेजय राजा याला कळलं। आणि कळल्यानंतर त्याला त्या सबंध सर्प जातीविषयी तिरस्कार संताप निर्माण झाला। आणि मग त्याने सर्पसत्र आरंभलं। म्हणजे यज्ञामध्ये आहुती टाकताना एक एक सर्प उचलायचा आणि टाकायचा, असं सुरू झालं। आणि मग त्यांनी आपल्या त्या ब्राह्मणांना सांगितले की तुम्ही तक्षकाय स्वाहा असं म्हणा आणि तक्षकाला बोलवा। तेव्हा ब्राह्मण म्हणतात की आम्ही तक्षकाय स्वाहा असं म्हणून सुद्धा तो तक्षक खाली येत नाही। मग जन्मेजयाने विचारलं, तुमच्या मंत्राचं सामर्थ्य कुठं गेलं? तुमच्या मंत्रात काही सामर्थ्य राहिलं नाही का? असं म्हटल्यानंतर ब्राह्मण म्हणाले, आमच्या मंत्रातलं सामर्थ्य कमी झालं नाही, पण देवांचा राजा जो इंद्र त्याने त्याला पाठीमागे घातलंय आणि त्यामुळे आम्ही त्याला इकडे बोलवू शकत नाही। तेव्हा ते म्हणाले, ज्याने तो देवाचा राजा असला तरी त्याने जर त्या दुष्ट माणसाला त्याला पाठीशी घातला असेल तर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं म्हणाले। असं म्हटल्याबरोबर मात्र इंद्र स्वर्गातनं आसनासहित गडगडत खाली यायला लागला। त्याच्याबरोबर तो वासुकी सर्प पण। तेव्हा देवाचे गुरु बृहस्पती प्रकट झाले आणि त्याला जन्मेजय राजा सांगितलं, राजा आता जरी ह्या ब्राह्मणाच्या मंत्रसामर्थ्याने तक्षक अग्नीमध्ये पडला तरी तो मरणार नाही, कारण त्याने स्वर्गामध्ये अमृत प्राशन केलेलं आहे। तेव्हा आता तुम्ही हे सर्प सत्र थांबवा।
मग म्हणाले इंद्रायण त्याला कशाला पाठीशी घातलं? ते म्हणाले शरण आलेल्याला शरण देणं हे राजाचं काम, आणि त्यामुळे त्यांनी राजधर्माचं पालन केलंय, शास्त्रधर्माचं नाही पालन केलेलं आहे, त्याचाही दोष. शरण आलेल्याला पाठवायचं नाही परत. विभीषण ज्यावेळेला शरण आला, आपल्या शत्रूचा भाऊ शरण आलाय, सगळ्या वानर सेनेला रामाने विचारलं की याला घ्यायचं का नाही आतमध्ये, हा तर शत्रूचा भाऊ आहे. तेव्हा सगळे लोक खाली मान घालून बसले. होय म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. मी स्पष्ट बोलायला तयार होईना. काहींनी आपलं नुसतं हळूच अशी मान हलवली, नको जायला नको म्हणून. काय तेव्हा मारुतीला विचारलं, तुम्ही लंकेत जाऊन आलेला आहे, तर तुमचा अभिप्राय काय? कारण तुम्हाला मनुष्य परीक्षा चांगली आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय? ते म्हणाले, क्षणभर रामा, माझं याच्याबद्दल मत काय ते सोडून दे, पण तुझं ब्रीद काय ते आधी पहा. कोण म्हणतोय? मारुती. याच्याबद्दल मला काय वाटतं ते मी सांगेनच, पण तुमचं ब्रीद सांभाळायचं नाही एवढं तुम्ही ठरवा. तुम्हाला तुमच्या ब्रीदाची आठवण करून द्यायचं काम माझं आहे. शरणागता अशी वज्रपंजर रामा तुझे ब्रीद साचार. शरणागताला अभय देणं हे तुझं ब्रीद आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की याच्याबद्दल काय मत आहे, तर हा निस्सीम नारायण भक्त आहे, भगवान महाविष्णूचा भक्त आहे. तुमचं चिंतन याच्यामध्ये आहे. त्याने आपल्या भावाला सांगितलं होतं की सीतेला परत करा म्हणून. मग म्हणाले आहे, आता तू सर्पसत्र थांबव. ब्राह्मणाचा शाप हा सुद्धा तुझ्या वडिलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. निमित्त आहे कोण ब्राह्मण त्यांनी शाप दिला ते पण. आणि हा सर्प जो त्याला दंश करायला आला तोही काळाने पाठवलेला होता. तक्षक नावाचा तो त्याला सर्प करायला येणार, म्हणजे मृत्यू त्या तक्षकाच्या हातूनच ठरलेला होता. यम काय करतो, ज्याच्या हातून मृत्यू त्यालाच पाठवतो. बरोबर. आपण बघा आता असं जातात लोक, 3-4 गाड्या केलेल्या असतात. ठीक म्हणतो ना, बराच वेळ तुम्ही पुढे बसला, आता मी मागे बसले होते, आता मी पुढे बसेल, तुम्ही मागे बसले. मागच्या सीट म्हणजे जीपमध्ये मागे बसलेली माणसं, त्यांना असं वाटतं ड्रायव्हरजवळ बसावं पुढे फ्रंट सीटला, म्हणजे सगळं दिसतंय पुढचं. तशी ती बाई त्या मागच्या सीटवरनं उतरली, कल्याणातलीच घडलेली उतरली आणि पुढच्या सीटवर बसली. पुढं थोडं गेल्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे गेलं. काय म्हणायचं, काळे बोलावू पाठविला. काळ बोलावून नेतो तुम्हाला तिथे जिथं तुमचा मृत्यू ठरला आहे. तिथे तुम्ही कुठेही राहा, पण जिथं तुमचा मृत्यू ठरला आहे तिथं तुम्ही जाणारच. बृहस्पती करी विनवणी. राजा जन्मेजयासी तक्षकाचा वध अशक्य, कारण तेने प्रासलेसे अमृत. वृथा न करावा घात देवराव इंद्रासह. अगा हे जन्मेजय राजा त्याला सांगतात, अगा सुख दुःख जन्म मरण यासी प्रारब्धची कारण. सुख असो, दुःख असो, जन्म असो का मरण असो, त्याला प्रारब्ध कारणीभूत. आपण कुणाच्या पोटी जन्माला यायचंय, पण तुम्हाला जेवढे भोग भोगायचेत ना ते सगळे सुखाचे आणि दुःखाचे कुठे भोगता येतील त्याच्याच पोटी आपला जन्म होतो. जे काय आपल्याला प्रारब्ध भोगायचंय ते कुठे, हे अमुक माणसाच्या पोटी जन्म घेतला की ते सगळं तुला सुखही भोगता येईल आणि दुःखही भोगता येईल, तिथे जातं. म्हणून जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू आपल्या हातात नाही. हे सुख दुःख प्रारब्धाचा खेळ आहे.
सुख दुःख जन्म मरण यासी प्रारब्धची कारण, निमित्त मात्र होती अन्य भूतद्रोह न करावा. निमित्त मात्र, कोणीतरी निमित्त होतं. आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार असतील त्यालाही कोणीतरी निमित्त होतं. आपल्या आयुष्यात काही वाईट घटना घडणार असतील त्यालाही कोणीतरी निमित्त होतं. भूतद्रोह करू नकोस. सकळा भूत म्हणजे याच्यावर प्राणी मात्र. भूत याचा अर्थ पिशाच्य असा नाही आहे. भूतद्रोह न करावा. सकळाशी भोगणे दैवगती. सगळ्याला दैव भोगावं लागतं. पांडवांना वनवास चुकलाय का, रामाला वनवास चुकलाय का, प्रत्येकाला दैवगतीनुसार त्याचं प्रारब्ध त्याला भोगावं लागतं. सकळाशी भोगणे दैवगती. निरपराध सर्प मेले सत्री, आता सांडोने वैरमती सर्पसत्र थांबवणे. निराकारण ज्याचा काहीही दोष नव्हता अशाचा सर्प यज्ञामध्ये मृत्यू झाला. आता थांबव. आता तुझ्या मनामध्ये असलेलं वैर काढून टाक. कशात आहे? मनात आहे. वैर कुठं आहे? वैर आपल्या मनात आहे. ते मनातलं वैर काढून टाक असं सांगितलं. आता सांडोनी वैरमती सर्पसत्र थांबवणे. महर्षी बृहस्पतीचे वचन ऐकून राये जिल्हा मान, ठीक असो ऐसे म्हणून सर्पसत्र थांबवणे. ठीक आहे म्हणजे तुम्ही आता म्हणताय, तुम्ही जे सांगतात ते माझ्या बुद्धीला पटलं की हा निमित्तच होता. ठीक, थांबव. महर्षी बृहस्पतीचे वचन ऐकून दिला राये मान, ठीक असो ऐसे म्हणून सर्पसत्र थांबवले. श्री विष्णूची महामाया तिजला म्हणते अनिर्वचनीया, तिने मोहविले जीवाया, मोह पावला संसारे. हे भगवंताची जी माया आहे ना, मनुष्य कशात अडकलाय? मायेत अडकलाय. ही जी भगवंताची माया आहे तिला अनिर्वचनीय म्हटलंय. म्हणजे ती शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. तिने मोहविले जीवाया. तिने मोहविले, ती मोह पाडते जीवाया. मोह पावला संसारी. त्यामुळे जीव या संसारामध्ये मोहाच्या अधीन जातो. परीचे भक्त महाज्ञानी, अहम ममत्व गेले सोडवणे, विरक्ती ईश्वरले जाणे, त्यांना न बाधे ही माया. माया ही भगवंताची माया कुणाला त्रास देत नाही. सगळ्याला देते पण कुणाला देत नाही. अपवाद आहेत त्याने काही, म्हणजे कुणाला देत नाही. जे महाज्ञानी आहेत त्यांना त्रास देत नाही. ज्यांचा अहंकार ममत्व नाहीसं झालेलं आहे, ज्याने विरक्तीला वरलंय, म्हणजे ज्याने विरक्तीच, ज्याच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली त्यांना ही माया त्रास देत नाही. त्यांना न बाधे माया ही, यास्तव सांडावा देहाभिमान, दुष्ट शब्द ही करावे सहन, देहाभिमाने वैरी गण, अन्यासवे धरू नये. म्हणून राजा, आता जन्मेजय राजा आहे ना, परीक्षितीच्या राजावर बसलेला आहे तो. त्याला सांगतात, राजा एक गोष्ट लक्षात ठेव, या देहाला, या देहाची कोणी कितीही निंदा केली तरी सांगते बा, दुष्ट शब्द ही करावे सहन. कोणी काही आपल्या मनाला लागेल असं बोललं तरी सहन करावं. देहाभिमाने वैरी पण अन्यासावे धरू नये. देहाभिमानाने कुणाचं वैर पण धरू नये मनामध्ये. कारण जो मनुष्य ते शब्द बोलतो ना, आपल्याला लागेल असेल, तो विसरून पण जातो आणि आपण मात्र ते धरून ठेवतो. जो बोललाय तो विसरून गेल्यामुळे त्याला काही त्रास नाही, पण ते आपण धरून ठेवल्यामुळे आपल्याला त्रास आहे. तो असं म्हणला,
ते आपणच धरून ठेवले. देहाभिमाने वैरीपण अन्यासवे धरू नये. असो ऐसे हे भागवत पुराण, तुमचे निघडले मज स्मरण. हे तव माझे नव्हे ज्ञान, कृपाफळ श्री गुरूचे. तुमच्या निमित्ताने ही भागवत कथा सांगण्याचा मला योग आला. तुमच्या म्हणजे श्रोत्यांच्या. कथाकार म्हणतात की तुमच्या निमित्ताने मी भागवत कथा सांगितली. म्हणजे पुण्य कोणाकडे जात आहे? ऐकणाऱ्याकडे जात आहे ना. ऐकणारा नसेल तर कोणाला सांगणार? तुमचे घडले मज स्मरण. या भागवत कथेच्या निमित्ताने मला भगवंताचं स्मरण घडलं. हे तव नव्हे माझे ज्ञान. जे हे भागवत मी तुम्हाला सांगितलं ते माझ्या जवळचं काहीच नाही. मी अज्ञानी मनुष्य आहे, मी अज्ञानी जीव आहे. मग कसं सांगितलं? कृपा फळ हे श्री गुरूंचे. गुरुच्या कृपेने सांगितलं. माझं त्यात काही नाही म्हणाले. गुरूंनी जर कृपा केली नसते तर मी काय सांगितलं असतं? ज्यांची मेधा अकुंठित षड्गुणैश्वर्य संपन्न भगवंत श्रीकृष्ण द्वैपायन सद्गुरुनाथ, त्यांनी भागवत मज दिधले. त्यासी श्री सद्गुरुनाथ चरणासी नमन असो साष्टांगेसी. सकळ समर्पोनी पायासी हो उतराई शौनका हो. शौनकादी ऋषी ऐकत होते आणि सूत सांगत होते भागवत कथा. त्याच्यामधला हा प्रसंग आहे परीक्षिती राजाचा. तेव्हा शौनकादिक ऋषी हो, ही जी भागवत कथा मला तुम्हाला सांगण्याचं, तुमच्या निमित्ताने मला भगवंताचं चिंतन घडलंय. शौनक म्हणे जी सुता, व्यासे कथले वेदाधिका. त्याचे शिष्याचे पहिलाधिका, कवणादितला कवण वेद. शौनक आपण नेहमी ऐकतो. सूत शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी होते. शौनकादिक ऋषी बसलेले आणि सूत कथा सांगतायत. आपण नेहमी होतो. सूत म्हणजे कोण? व्यास महर्षींनी ज्यांना पुराण सांगण्याचा अधिकार दिला त्यांना म्हणतात सूत. ते त्या व्यासपीठावर बसले. व्यासांच्या कृपेने त्यांना पूर्ण ज्ञान झालेले आहे आणि ते शौनकादिकांना ह्या कथा सांगतायत. मग शौनकादिक ऋषींनी सांगितलं की व्यासाने 4 वेद आहेत. हे 4 वेद आपल्या शिष्याला दिले. कुणाला कोणता वेद दिला ते सांगा. म्हणजे मूळ एकच ग्रंथ होता, पण व्यास महर्षींनी त्याचे 4 भाग केले आणि आपल्या 4 शिष्यांना दिले. पहिलं वैशंपायन, जैमिनी, सुमंतू आणि शुकमुनी हे प्रसिद्ध शिष्य सद्गुणी. त्याचे उपदेश काय असे? या व्यास महर्षींचे शिष्य कोण होते? पहिलं वैशंपायन, जैमिनी, सुमंतू हे 4 आणि शुकमुनी. श्री व्यासाने वेद विभाग केले ते आम्हा सांग. पूर्व पुण्य घडला संग तुझा आम्हा हे सुता. यावरी वदे श्री सूत परमश्रेष्ठपदी अधिष्ठित. ब्रह्मदेव वैसला स्वस्थ हृदय शब्द उदयला. आवरोनिया इंद्रिय वृत्ती आपणे वैसला एकांती. तो शब्द हृदयाकाशी आपणासही ऐकूये. त्यावर सुताने सांगायला सुरुवात केली. वेद कसे निर्माण झाले हे सांगायला सुरुवात. ते म्हणाले ब्रह्मदेवांना निवांत बसलेले असताना, मनाची एकाग्रता केलेली असताना त्यांच्या हृदयामध्ये शब्द उमटला. तो आजही तुम्ही मनाची एकाग्रता केली तर तुम्हाला ऐकू येतो. श्वास घेताना सो
आणि सोडताना हम, सोहम सोहम सोहम, असा तो शांत बसला की आपला श्वास घेताना बाहेर पडताना जे आवाज आहे ते आपल्याला ऐकायला येतात. ओमचा ध्वनी आपल्याला ऐकायला येतो. यावरी वदे श्री सूत परमश्रेष्ठपती अधिष्ठित ब्रह्मदेव वैसला स्वस्थ हृदय शब्द उदयला आवरोनिया इंद्रिय वृत्ती आपण हे वैसला एकांती तो शब्द हृदयाकाशी आपणासही ऐकूये. आपण जर आपल्या इंद्रियाच्या वृत्ती आवरल्या याचा अर्थ काय, आपलं मन जे चौफेर फिरत असतं त्याला जर आवरलं आणि मनाची एकाग्रता केली तर आपल्याही हृदयाकाशात हे आपल्याला ऐकायला येईल. तो शब्द हृदयाकाशी आपणासही ऐकूये. त्या शब्दब्रह्माची उपासना करोनी नादानुसंधाना मुनी मोक्षपदा पावले जाणा त्रिविध मल ध्वनिया. ओंकार शब्द हा ध्वनी तिथे प्रकट होतो. तो शब्द ऐकून पुढचं ज्ञान म्हणजे सगळी जी शब्दाची निर्मिती आहे ना ते ओम यापासूनच आहे. ओम शब्दापासून शब्दी सगळे शब्द जे निर्माण झाले ते त्याच्यापासून निर्माण झालेले. त्या शब्दब्रह्माची उपासना करून नादानुसंधाना मुनी मोक्षपदा पावले जाणा त्रिविध मल ध्वनिया. द्रव्याठा हे भौतिक मल कर्मोद्भव आध्यात्मिक मल कारक योगादी दैविक मल त्रिविध मल हा सांडला. द्रव्याठाई भौतिक मल म्हणजे पैसे मिळवायचे म्हटलं की भौतिक सुखाची अपेक्षा असली की तिथं द्रव्य पाहिजे. कर्म करायचं म्हटलं तर आध्यात्मिक कर्म करायचं म्हटलं तर त्याला ते कर्म करताना काही पाप आपल्याकडून घडतात म्हणून कर्मोद्भव मल असं म्हटलं. आध्यात्मिक विचार म्हणजे मनामध्ये चिंतन चाललेलं असताना सुद्धा मध्येच वाईट विचार मनामध्ये येणं हे घडू शकतं, त्याला आध्यात्मिक. असे हे त्रिविध मल अधिदैविक मल आहे हे सगळे सांडले जातात. त्या मूल शब्द ब्रह्मा पासावतीन मंत्राचा व्यक्त ओंकार आद्य तत्व हे स्वयंप्रकाश ब्रह्माचे चिन्ह जाणावे. त्या सोहम सोम शब्दातनं मग निर्माण शब्द झाला ओंकार. त्या ओंकारापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्याशी म्हणते एकाक्षरी कुठला आहे तर ओम. एकाक्षरी ब्रह्म कुठला आहे, ओम हा शब्द एकाक्षरी ब्रह्माचा वाचक आहे. त्याशी म्हणते एकाक्षर ब्रह्मरूप हा ओंकार तेथून सर्व शब्द साकार वाणी रूप व्यक्त होय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. त्यासी म्हणते एकाक्षर ब्रह्मरूप हा ओंकार तेथून सर्व शब्द साकार वाणी रूप व्यक्त होय. ओंकार ब्रह्माचा वाचक चतुर्वेदांचे आदिबीज त्रिकालाबाधित मूलनाद रहस्य उपनिषदांचे. ओंकार हा शब्द ब्रह्माचा वाचक आहे म्हणजे ब्रह्म कसा आहे ओंकार स्वरूप आहे. चतुर्वेदाचं ते चार वेद जे निर्माण झाले त्याचा मूळ कुठे आहे तो ओंकारामध्ये आहे. चतुर्वेदांचे आदि बीज त्रिकालाबाधित मूलनाद रहस्य उपनिषदांचे. पहिल्यांदा 3 वर्ण आहे अ उ म हे 3 वर्ण आहे. त्यापासून सत्वाधिक त्रिगुण वेद ऋक् यजु साम त्या 3 वर्णापासून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद निर्माण झाले. आणि भूर्भुस्वहा हे 3 लोक निर्माण झाले. ओम भूः ओम भुवा ओम स्वाहा असं म्हणतात. हे 3 लोक निर्माण झाले. ओंकारापासून होती जागृत स्वप्न सुषुप्ती. या ओंकारापासून जागृत अवस्था स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था निर्माण होतात. शब्दशास्त्रांची उत्पत्ती येथूनच जाणावे. यर लव अंतस्थ वर्ण आहे
काय आहे, आपल्याला लहानपणी शाळेत शिकवलेलं आहे, ग्रामर शिकवताना. य र ल व हे अंतस्थ वर्ण आहेत. श श श स ह हे उष्म वर्ण आहेत. श रे शहामृगाचा, श रे षटकोणाचा असं आपल्याला शिकवलेलं लहानपणी. हा, श श स ह हे उष्म वर्ण. अ आ आदी स्वर जाणं, अ आ हे याला स्वर म्हटलंय. स्पर्श खगादी क खादी 25 अक्षरे, क ख ग ग न अशी 25 अक्षर आहे. या शब्दसमूहाचे योगे 4 मुखाने ब्रह्मदेवे चतुर्वेद सृजले बर्वे यज्ञ विवेचन करावया. काय म्हणते बा, अमंत्रम अक्षरम नास्ते, म्हणजे एकही अक्षर असं नाही की ज्याला मंत्राचं सामर्थ्य नाही. म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये मंत्राचं सामर्थ्य आहे. ओम गंग गणपतये नमः, नुसतं गम मध्ये गणपतये नमः, म्हणजे एक एक अक्षर म्हणलं ना त्या अक्षरामध्ये मंत्राचं अक्षर सामर्थ्य आहे. म्हणून ते असं म्हणतात की मंत्रहीनम अक्षरम नास्ती, मंत्रहीन असं एकही अक्षर नाही, प्रत्येक अक्षराला मंत्राचं सामर्थ्य आहे. या शब्दसमूहाचे योगे हे सगळे शब्द जे आहेत त्यांचा समूह करून त्यातनं हे मंत्र निर्माण केले ब्रह्मदेवाने. 4 वेद निर्माण केले. 4 मुखातनं 4 वेद बाहेर पडले. चतुर्वेद सृजले बर्वे यज्ञ विवेचन करावया, यज्ञ कसा करावा, काय करावा, हे ते सगळं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. या ब्रह्मदेवे ब्रह्मर्षी पुत्रा वेदा सांगितले पवित्रा, तिही सुपुत्र पौत्रा उपदेश केला वेदांचा. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, त्यांना सगळं ब्रह्मदेवाने हे ज्ञान सांगितलं आणि त्याने आपल्या शिष्यांना हे ज्ञान दिलं. द्वापार युगाचे आरंभी श्री व्यासना विभागी अल्पायुषी अल्पबळ बुद्धी पाहून सकळ महात्म्याने व्यास महर्षींनी त्याचे भाग करून व्यवस्थित असं म्हणता येईल असं त्यांना आपल्या आपल्या शिष्यांना सांगितलं. काय झालं होतं, अल्पायुषी अल्पबळ म्हणजे आयुष्य कमी झालं होतं आणि एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जी ग्रास्पिंग पॉवर आपण म्हणतो तीही कमी झालेली होती. आणि म्हणून त्यांना झेपेल पचेल अशा भाषेत त्यांनी सांगितलं. ब्रह्मा शंकर इंद्रादिक लोकपाळजे लोकरक्षक ती धर्मरक्षणार्थ प्रार्थिले परमेश्वर. यासो भगवान नारायण पराशर मुनीचा पुत्र म्हणून सत्यवतीचे उदरी जाण अवतरला श्री व्यास. हे सगळ्या जगाला कळावं म्हणून ब्रह्मादिक देवाने भगवान विष्णूंना प्रार्थना केली. मग त्यांनी पराशर ऋषीच्या, मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी त्याच्या पोटी जन्म झालेला आहे व्यास महर्षी. यास्तव भगवान नारायण पराशर मुनीचा पुत्र म्हणून सत्यवतीचे हृदय जाण अवतरला श्री व्यास. म्हणले ही सत्यवतींची मत्स्यगंधा वेगळे का नाही, तिच्या शरीराला ती कोळ्याची मुलगी असल्यामुळे सारखं माशाच्या सहवासात राहिले असल्यामुळे तिला तो शरीराला वास येतात. तो पराशर ऋषींनी काढून टाकलाय आणि मग तिला सुगंध, ती जिथे जाईल तिथं सुगंध येतात. सत्यवती तिच्या उदरी भगवान व्यास, त्याला बादरायण असं म्हणतात, ते जन्माला आले. वेदराशीतून मंत्र वेचले, त्याचे 4 भाग केले. भरपूर मंत्र होते, ते सगळ्या मंत्राचे मिळून त्यांनी 4 भाग केले. आता ह्यातला एक एक भाग एक एक शिष्याला कसा दिला ते उद्या ऐकायचं आहे.
कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् श्रीधरम हरे राम हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम पंढरीश प्रभुजी कमलया पती विठ्ठलाची देवी हे चरण विदेवती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण त्याची साधना पंचबाण त्याची असे वदन कमल समनयन हरपळे बाण पावताची उभी माय अनाथाची आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिया कस्तुरी तिलक भव्यमाला मिथिला अभिर गुलाला दर्शना संत संघमाला दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत कुंतले चित्त